गोलंदाज राईट मध्ये विकेटचा मारा. आता इथून विचार केला तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज गौरवला पाहतोय. इथून अगदी बराच काळ नॉन स्ट्राईक एंड वरती जो फलंदाज आपण पाहिला होता तो फलंदाज यावेळेस स्ट्राईक एंड वरती पहिला चेंडू खेळत असताना निर्धाव चेंडूची सांगता. ओहो, या वेळेस अजून एकदा मिड विकेट क्षेत्र कंप्लीट करत असताना चेंडू आउट ऑफ द फार. गौरवच्या बॅट मध्ये हा षटकार. हो 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 हो, अजून एकदा अगदी कमालीचा फटका. बॅक टू बॅक 2 षटकार. यस, चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी विचार केला तर बॅक टू बॅक एक निर्धार चेंडू जरूर आला होता गौरवच्या माध्यमातून. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू वरती मात्र घनघाती प्रहार देखील पाहायला मिळाले. यस, षटकार नो बीमर साठी अगदी इथून चेक केलं जाईल. यस, नो चेंडू. इथून अगदी नो +6. इथून अगदी नो +6 अशा 7 धावा या चेंडूवरती. इथून 7 धाव्याच्या सहाय्याने 36 धावा दाखल का वरती. इथून फ्री हिट चेंडू होता. अगदी इथून विचार केला तर आणि इथून पुन्हा एकदा चेक केलं जाईल याची मात्र दक्षता असू द्या. इथून चेक केला जातोय. अगदी फ्री हिटचा चेंडू होता. मोठा फटका प्रयत्न झाला होता मात्र फारसा जास्त संपर्क होत नाहीये. त्या दरम्यान इथे रन आउट चेक केलं जाईल. नॉट आउट. फलंदाज सेफ असेल. इथून अगदी एक धाव नक्कीच. इथून एक धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 37 धावा धावफलक वरती. इथून अगदी बॅटचे लिडिंग एज लेग स्लिप क्षेत्ररक्षक तैनात. इथून अगदी स्कोर कार्ड स्थिर 37 या धावसंख्येवरती. इथून विचार केला तर चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. सुनीलचा पहिला झेल जर पकडला असता तर नक्कीच थोडासा लगाम लगावता आला असता. मात्र इथून थोड्याशा चुका झाल्या आणि त्या चुकांचा मोबदला मिळत असताना एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? अगदी नाही. एकच धाव. इथून एक धावेच्या साह्याने षटक क्रमांक दुसरं संपले. धावफलकाचा विचार केला तर 38 धावा धावफलकावरती.
आतमध्ये षटक क्रमांक 3 प्रगती प्रताप वरती ओ हो पहिला चेंडू फुल टॉस फुल पेपल सक्सेसफुल चेंडू आउट ऑफ द पार मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून षटकार ओहो यावेळेस पुन्हा एकदा अगदी लॉंग लेग रिजन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॅक टू बॅक दुसरा षटकार यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे चांगलं क्षेत्ररक्षण एक सिंगल कमिटी झाली दुसरीचा प्रयत्न आणि इथून एकेच धावेवरती थांबवलं जात आहे अगदी एक धावेच्या साहाय्याने दाफलक 51 धावा दाफलकावरती इथून अगदी चेंडू बनबावून साकीर पोहोचलाय चौकार इथून चौकाराच्या साहाय्याने दाफलक 55 धावा दाफलकावरती येस सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहिला होता त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच रोशन अगदी गोलंदाजी करत असताना 2 विकेट आणि 1 धाव खर्च केली वाईट प्लस 1 ना अशा 2 धावा होतील रोशन प्लीज आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय टॉस बॉक्स मध्ये आणि नक्कीच शिवादादा केबर यांच्या शुभाचे मात्र आपल्याला ती ट्रॉफी देण्यात येईल इथून पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू अगदी सुनीलचा देखील पूर्ण काळ गेला हे गडेल ना रायचे पबजीचा पका नांद भया पंढरीनाथ जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये यायचा एक नाही
अरे बॉल पक चला इथून 62 टार्गेट आहे अगदी 3 षटकांत येणार आहे 18 चेंडूने मध्ये 62 बनवायचे हो इथून आडव्या बॅटने दूरवर क्षेत्ररक्षक ऋतिक मात्र ऋतिकच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू जाणार मिड विकेट क्षेत्रामध्ये इथून आलाय चौकार अगदी पहिल्या चेंडू वरती मनोजच्या बॅटमध्ये चौकार मनोज आणि इथून सलामीची जोडी मनोज आणि त्याच्या साथीने आकाशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती किरण ओ अप्रतिम फटका इथून झेल पकडला जातोय अगदी आईबा झेल एक फटका ओ हो कमालीची फटकेबाजी चेंडू भिजला पाण्यात कमालीची फटकेबाजी अगदी 14 धावा दाखल का भरती इथून खराब चेंडू अवंतर दाबेच्या साहाय्याने दफलक 15 या धावसंख्येवरती इथून किरण वरती हल्ला बोल केलाय अगदी पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्यावरती षटक्यात तिसरा देखील चौकार आणि तिसरा चेंडू चौकार आणि चौथा चेंडू वाईट आला इथून 15 धावा दाखल का भरती इथून आकाशने पकडला असेल एक ज्यूस चला थंडा थंडा एक ज्यूस आहे तिथे लगेच प्यायचा आहे झेल पकडल्यानंतर अगदी वामनदादा हिंदोळा यांच्या माध्यमातून लावलेली ही ऑफर आहे अगदी झेल पकडा आईबा कॅच आणि एक ज्यूस प्या हो 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 यावेळेस कमालीचा चेंडू अगदी मनोजचा विचार केला तर काय अप्रतिम फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात इथून खऱ्या अर्थाने पूर्णपणे सामना 21 धावा बनल्यात अगदी 62चं टार्गेट आहे हो 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 इथून अगदी एकच धाव एक धावेच्या साहाय्याने धावफलक 22 या धावसंख्येवरती म्हणजे येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 40 धावेची गरज आहे येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 40 धाव्यांची गरज 2 षटकांती 40 बनवायच्या तिथून मात्र 20-20 ची सरासरी राखावी लागेल अगदी 20.00 ची सरासरी आणि इथून मनोज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे इथून नक्कीच ते सामने ते धावा ज्या खऱ्या अर्थाने गरज आहे 20.00 ची ती सरासरी राखली जाईल या फलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅक वरती आदेश यावेळेस चुका नो प्लस 6 षटकार आहे ना चौकार आहे का म्हणजे नो प्लस 4 अशा 5 धावा
इथून नो प्लस 4 अशा 5 धावा, या 5 धाब्याच्या साहाय्याने इथे धावफलक पुढे सरसावत असताना 27 धावा बनल्यात. अजून एकदा नक्कीच इथे निलेश झेल पकडला, इथे एक ज्यूस देखील मिळालं जाईल. जबाबदारी खांद्यावरती आहे. जणू का हा फलंदाज पूर्णपणे सामना फिनिश करेल आणि इथून कमालीचा फटका. अजून एकदा चेंडू आउट ऑफ सलगचा दुसरा षटकार. धावफलक 39 धावा धावफलकावरती. इथून अगदी 2 चेंडू म्हणजे 3 झालेत, अगदी 1 नो होता, म्हणजे इथून 2 चेंडू वरती 17 बनलेत, 39 झाल्यात. इथून अगदी विचार केला तर अजूनही येणारे 10 बॉल आणि 23 धाव्यांची गरज. 10 बॉल मध्ये 23 बनवायच्या. हो 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 यावेळेस दांडेगोल. इथून रामदास पहिला चेंडू खेळत असताना निर्धाव चेंडूची सांगता. इथून अगदी पुन्हा एकदा लेग बायची एक सिंगल धाव, एक धावेच्या साहाय्याने धावफलक 40 धावा धावफलकावरती. आता इथून 7 चेंडू आणि विजयासाठी अजून 22 धाब्यांची गरज आहे. 7 चेंडू वरती 22 बनवायचे. एखादा या चेंडू वरती अगदी एखादा फटका आला तर नक्कीच सामना बनेल. इथून अगदी मनोजने पूर्ण ती जबाबदारी सांभाळली होती. आता इथून रामदास आणि त्याच्या साथीने आकाशवरती ती जबाबदारी आहे. हो 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 चेंडू आउट ऑफ द बार. फाईन लेग रिजन मध्ये आला हा चौकार. षटक क्रमांक 2.
देखील होऊ शकतो, मात्र तसे कामगिरी करावी लागेल रामदास आणि त्याच्या साथीला आकाश या दोन्ही फलंदाजांना. इथून खऱ्या अर्थाने काय फटके पाहायला मिळाले होते मनोज या फलंदाजाच्या माध्यमातून, अगदी कमालीचे फटके. मात्र इथून थोडस चुकीचा निर्णय आणि इथून मात्र एष्टा उद्ध्वस्त झाला. अगदी क्रॉस द लाईन फटका सजवला होता, अगदी लेग एष्टी उद्ध्वस्त केली आहे. आणि इथून चला 6 चेंडू वरती 18ची गरज आहे. सुनील गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. येस नक्कीच इथं अतिरिक्त विसळी चेंडू वरती. इथून अगदी पहिला चेंडू आणि इथून निर्धाव आलाय, अगदी बाउन्स देखील तिला जातो. इथून 5 चेंडू 18ची गरज आहे खऱ्या अर्थाने. इथून आणि इथून अजून एक दुसरा चेंडू देखील निर्धाव आलाय. आता इथून खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी केली आहे. अगदी विचार केला ना तर जर मनोज असला असता तर नक्कीच आद्यापर्यंत सामना फिनिश देखील केला असता. आणि इथून अजून एकदा इथून फलंदाज रामदासच्या पारीचा अंत.